आज आपण जाणून घेऊयात की अँजिओप्लास्टी नंतर आपण रिकरंट ब्लॉकेज किंवा नंतर ब्लॉकेज होण्याची रिस्क कशी कमी करू शकतो। सगळ्यात पहिलं तर अँजिओप्लास्टी करताना आयव्हस किंवा ओसीटीच्या माध्यमातून अँजिओप्लास्टी करण्यासाठी सांगा, कारण की हे सर्वात ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे, जेणेकरून आपण स्टेंटला किंवा स्प्रिंगला एक ॲडिक्वेट लेंथ किंवा ॲडिक्वेट विड्थमध्ये आपण बसवू शकतो। दुसरं, जे स्टेंट यूज करतात ते ड्रग कोटेड स्टेंट यूज करण्यासाठी सांगा। तिसरं, अँजिओप्लास्टी झाल्यानंतर गोळ्या औषधं बिलकुल सोडू नका। जेवढ्या गोळ्या दिलेल्या आहेत तेवढ्या सर्व गोळ्या घ्या आणि जेवढ्या वेळेसाठी दिलेल्या आहेत त्या सर्व गोळ्या घ्या। तिसरं, तुमचे शुगर, कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर हे नियंत्रित ठेवा। चौथं, तुम्ही डाएट एक हार्ट हेल्दी डाएट ठेवा, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट किंवा फॅटचं प्रमाण कमीत कमी असावं। अल्कोहोल आणि स्मोकिंग पासून दूर राहा आणि नियमित व्यायामही करा। आणि सर्वात लास्ट, रेग्युलर चेकअप तुम्ही करून घ्या।